हाय हॅलो, कशा आहात? बघा मी वाटाण्याची भाजी बनवून दाखवते तुम्हाला सुकी टिफिनसाठी. तर वाटाणे वाफवून घेतले, कांदा घेतला आहे, एक कांदा घेतला आहे, एक टॅमॅटो घेतला आहे, ठेचा घेतला आहे, आलं लसूण मिरचीचा. मी कशी बनवते बाहेर जाण्या जरा कसं आहे संध्याकाळ दिवस मावळला आहे बघा. दिवाबत्ती पण झाली माझी. बाहेरचं वातावरण कसं आहे मग तुम्हाला भाजी दाखवते मी. बाहेरचं वातावरण कसं आहे, मस्त क्लायमेट झालं. दिवाबत्ती झाली माझी. कसं वाटतंय, कशी वाटते माझी भाजी बघा. तुम्ही सांगा मला कमेंटमध्ये आणि माझ्या हेल्थ तुम्ही करून बघा. अशी वाटाण्याची भाजी अशी करून बघा सुकी टिफिनसाठी. एकदम फास्ट, एकदम ताबडतोब. तेल टाकले, कढईत तेल टाकले बघा. तेल टाकले कढईत. टिफिनसाठी वाटाण्याची भाजी बघा कशी करते मी. मोहरी टाकली, जिरं टाकलं, हा कांदा टॅमॅटो टाकते, दोन्ही पण एक साथ टाकते. सिंपल अशी टिफिनसाठी करून बघा. मला हिरव्या वाटाण्याची बघा तुम्ही पण अशी वाफवून घ्या. वरण भातावर लावायची अशी शिजी निघतात मस्त होते. अशी शिट्टी करायची, तेल काढून मस्त करायची. मी कशी करते तशीच तुम्ही करा. आता ठेचा करायचं बारीक. आलं लसूण आणि मिरची येते. आलं लसूणचं ठेचा टाकते. आता टिफिनसाठी करून मला थोडं कांदा खोबऱ्याचं वाटण टाकायचं थोडंसं. टाकूया आपण वाटण.
कशी वाटली भाजी माझी सांगा मला कमेंटमध्ये. टिफिनसाठी बनवायची आता आपण सुके मसाले टाकूया. हळद टाकूया थोडीशी हळद, थोडासा मसाला टाकायचा, थोडासा गरम मसाला टाकायचा, मीठ टाकूया आपण थोडंसं. आता फक्त वाटाणे टाकूया आपण त्यात. रंगवण्यासाठी काश्मीरी मिरची टाकूया पावडर थोडीशी. थोडंसं मीठ कमी वाटतं मला, थोडंसं मीठ टाकूया. टिफिनसाठी भाजी तयार. कोथिंबीर टाकूया थोडीशी. झाली भाजी आपली तयार. अशी तुम्ही पण करून द्या डब्यात. बघा किती छान झाली सुट्टी एकदम टिफिनसाठी. कशावर पण खाऊ शकता. चपातीबरोबर खा, भाकरीबरोबर खा, वरण भाताबरोबर तोंडी लावायला होऊ शकते. मस्त भारी तयार. चला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.